नमस्कार मित्रमंडळींनो, तुम्ही मला ओळखलंच असेल. माझं नाव आहे संग्राम गायकवाड. मी यूट्यूबवरती प्रॉपर्टीजचे व्हिडिओ बनवतो आणि आज मी आलेलो आहे कोथरूडमधल्या सगळ्यात चर्चेत प्रोजेक्टमध्ये. हा जो प्रोजेक्ट आहे विलास जावडेकर डेव्हलपर बनवणार आहेत आणि तुम्हाला माहितीच असेल विलास जावडेकर डेव्हलपर किती त्यांचं काम छान आहे आणि किती ते चांगल्या प्रकारे डिलिव्हरी करतात. ह्या प्रोजेक्टचं पोझिशन जून 29चं आहे आणि तुम्हाला माहितीच असेल विलास जावडेकर पोझिशन कधीही लेट करत नाहीत. इथे तुम्हाला 28 माळ्यांच्या गगनचुंबी इमारती असणार आहेत आणि त्याचबरोबर 3 लेवलचे कार पार्क सुद्धा एक्स्ट्रा असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे व्ह्यूज खूप सुंदर मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, इथून तुमचं स्कूल, कॉलेज आणि मेट्रो स्टेशन इथून अगदी जवळ आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK 3 व्हेरियंट्स आहेत. 2 BHK सर्वसाधारण 750 ते 850 कार्पेट आहे. 3 BHK 1000, 1150 आणि 1250 असे आहेत आणि 4 BHK जो आहे, जो लक्झुरियस आहे, त्याचं कार्पेट तुम्हाला 1600 स्क्वेअर फीट असणार आहे. आजचा हा जो सॅम्पल फ्लॅट आहे याचं कार्पेट 1257 आहे आणि हा सॅम्पल आपण आता बघणार आहोत. तुम्हाला ह्या सॅम्पलमध्ये मी सगळं काही दाखवीन. तुम्हाला टाईल्स कशा प्रकारे मिळतील, तुम्हाला दरवाजे कसे असतील, लेआउट कसा असेल आणि व्ह्यूज कसे असतील. तर चला हा सॅम्पल फ्लॅट बघूयात. $1257 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे, जो 3 BHK आहे आणि तुम्ही बघू शकता सेफ्टी डोर आणि मेन डोर तुम्हाला सेम अशाच क्वालिटीचं मिळेल. त्याचा एक बिरोल मी टाकत आहे, तो तुम्ही बघून घ्या. आत आल्यानंतर इथे तुम्हाला एक प्रशस्त अशी लॉबी मिळते. लॉबीची साईज 5x6.6 आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला फुटवेअर ठेवण्यासाठी भली मोठी जागा मिळते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, लिव्हिंग आणि डायनिंग हा फार स्पेशियस आहे. लिव्हिंग ह्या बाजूला आहे, जो साधारण 12x18चा असेल. त्याच्यामुळे इथे तुम्हाला खूप चांगली बैठक करता येईल. इथे तुम्हाला TV ठेवता येईल आणि त्याचबरोबर डायनिंग हा सेपरेट आहे. तर डायनिंग इथे तुम्हाला सर्वसाधारण 9x10चा आहे, ज्याच्यामध्ये 6 सीटरचा डायनिंग खूप छान मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज या जीवनामध्ये माणूस फक्त कामाच्या ओघामध्ये चाललाय आणि देवाला विसरत चाललाय. इथे तसं होणार नाहीये. इथे तुम्हाला मंदिरसाठी एक सेपरेट जागा देण्यात येते. तुम्ही बघू शकता 7x3.5चा जवळजवळ ही तुम्हाला जागा मिळते, ज्याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं मंदिर करू शकता. तुम्ही गणपती बसवू शकता, गौऱ्या बसवू शकता. तर अशा प्रकारे डेव्हलपरने खूप चांगला थॉट दिलाय आणि हे मंदिर बनवलेलं आहे. इथे लिव्हिंग बरोबर ह्या बाजूला तुम्हाला खूप मोठी डेक सुद्धा मिळते. तर सर्वसाधारण ही डेक जी आहे ही 18 फुटांची असणार आहे. तर ह्या भिंतीपासून इथपर्यंत तुमचं 18 फीट असेल आणि ही डेक जी आहे कनेक्टेड आहे तुमच्या गेस्ट रूमला. गेस्ट रूम आपण तिकडून बघूयात, पण इकडून सुद्धा ती कनेक्टेड असणार आहे. तर दोन्हीकडून तुम्हाला ॲक्सेस आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही क्वालिटी बघू शकता. इकडचे जे टाईल्स आहेत, ही जी टाईल आणि ग्लास जी आहे ही अतिशय उत्तम क्वालिटीची दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा इथे मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, खूप सारे डेव्हलपर्स आज चांगल्या क्वालिटीचे विंडोज देतात पण मस्किटो मेश देत नाहीत. इथे तुम्हाला तेही असणार आहे. तर इकडे तुम्हाला हाय क्वालिटी विंडोज विथ मस्किटो मेश आहे. आणि आपण हा लिव्हिंग बघितलात, आपण हा डायनिंग बघितलात, तर ह्या बाजूला इकडे किचन आहे. तर ठीक तुमच्या डायनिंगच्या समोर किचन आहे. आणि हो, एक गोष्ट मी सांगायला विसरलो, ते म्हणजे ह्या घराचा USP. हे घर जेव्हा बनवायला सुरू केलं, हा जो प्रोजेक्ट जेव्हा बनवायला घेतला, तेव्हा आर्किटेक्ट्सला सांगण्यात आलं होतं की कोथरूडकर जे आहेत ते एकदम प्रॉम्प्ट आहेत, तर आम्हाला व्हेंटिलेशन मात्र हवं. तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूला एक बॅल्कनी आहे, इकडे एक विंडो आहे. तर क्रॉस व्हेंटिलेशन जे आहे इथे पुरेपूर दिलेलं आहे. इथे तुम्हाला घरामध्ये व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळेल, त्याचबरोबर सनलाईट सुद्धा मिळेल. आणि हे तुमचं किचन आहे. हे प्रशस्त असं किचन आहे जे 14 फुटांचं असेल. पॅरलल प्लॅटफॉर्म्स आहेत. इकडच्या बाजूला तुमचं सिंक आणि सर्व्हिस लेज आहे आणि हा तुमचा हॉब आणि चिमणीची जागा आहे. त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला इथे खूप सुंदर अशी ड्राय बाल्कनी दिली आहे. तर तुमचं डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन हे आहे. इथेही एक विंडो आहे आणि इथे एक विंडो आहे फॉर क्रॉस व्हेंटिलेशन. त्याचबरोबर इकडे तुम्हाला एक सिंक पण आहे. तर आपली जी भांडी वगैरे आहेत इथे आपण ते वॉश करू शकतो. आता आपण बघूयात इकडचा फर्स्ट रूम. 3 बेडरूमचं हे घर आहे. तर आपण पहिली जी गेस्ट रूम आहे ती पहिली चेकआउट करूयात. आपण ह्या बेडरूमला गेस्ट रूम म्हणू शकतो किंवा पेरेंट्स रूम सुद्धा म्हणू शकतो. आणि ओल्ड एज पीपल जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही रूम खूप चांगली असू शकते. कारण का, इथे तुम्हाला बसण्यासाठी बाल्कनी पण दिली आहे. तिथे बसून ते आरामात पुस्तकं वाचू शकतात. आणि त्याचबरोबर इन केस ऑफ एमर्जन्सी, जे व्हायला नाही पाहिजे पण जर का अगदीच काही तब्येत वगैरे बिघडली, तर इथून तुम्हाला डोअरचा ॲक्सेस फार जवळ आहे आणि तिथून लिफ्ट जी आहे ती जवळ असेल.
तर ह्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला एक अटॅच वॉशरूम आहे. तर आपण वॉशरूम बघून घेऊयात. इथे तुम्हाला जॅग्वारचे प्रीमियम फिटिंग्स मिळणार आहेत. वॉशरूम तुम्हाला जसं दिसतंय तसं आहे. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केलीत का, इथे तुम्हाला हँडल सुद्धा दिलेला आहे. तर ओल्ड एजमध्ये ह्याची सुद्धा खूप गरज पडते. डेव्हलपरने त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. फॉल सिलिंग, शॉवर, सगळ्या काही गोष्टी जशा आहेत तशा तुम्हाला मिळतील. इथेही तुम्ही एक गोष्ट बघा, व्हेंटिलेशनसाठी इथेही तुम्हाला एक विंडो आहे. तर क्रॉस व्हेंटिलेशन इथे फार महत्त्वाचं ठरतं. आता आपण बघूयात इकडची कॉमन बेडरूम किंवा किड्स बेडरूम. लिव्हिंग आणि आपण डायनिंग बघितलाच, पूजाघर सुद्धा बघितलं, किचन बघितलेलं आहे. आणि ही आहे तुमची फर्स्ट किड्स बेडरूम, जी साधारण 10.5 बाय 11.5 आहे. तुम्ही बघितलं असेल पूर्ण कोथरूडमध्ये 10 बाय 10 किंवा 10 बाय 11चीच कॉमन बेडरूम असते. इथे 10.5 बाय 11.5ची कॉमन बेडरूम आहे. प्रशस्त अशी बेडरूम आहे. आणि तुम्ही ही विंडो बघा, खालच्या बाजूने पूर्ण क्लोज्ड आहे, वरच्या बाजूने ॲक्सेसिबल आहे. आणि त्याचबरोबर हे जे इनव्हिजिबल ग्रिल्स तुम्ही बघताय तेही आहेत. तर सेफ्टी आणि सिक्युरिटी सुद्धा इथे खबरदारी घेतलेली आहे. ह्या कॉमन बेडरूमला तुम्हाला कॉमन वॉशरूम आहे. इथे तुमचं सिंक झालं, बरोबर तुमच्या डायनिंगच्या बाजूला हे सिंक आहे आणि हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम. USP जी होती ती होती क्रॉस व्हेंटिलेशन. आता दुसरी USP आहे इकडची मास्टर बेडरूम. मित्रांनो, 12 बाय 14.5ची इकडे तुम्हाला मास्टर बेडरूम आहे. 12 बाय 14.5ची मास्टर बेडरूम तुम्हाला कुठेही भेटत नाही. 12 जेव्हा आपण बेड देतो त्याचा फायदा काय होतो, 6 फुटाचा किंग साईज बेड जरी आपण ठेवला तरी 6 फूट जागा पुढच्या बाजूला राहते. आणि 14ची तर अशी लेंथ तुम्हाला मिळतेच. त्याच्यामुळे बेडरूम खूप मोठी आहे. आणि त्या बेडरूम बरोबर इथे तुम्हाला एक डेक सुद्धा मिळतो. तर हा सुद्धा डेक, याला स्टँडिंग डेक नाही म्हणता येणार, खूप चांगला डेक दिलेला आहे. आज हे सुद्धा एक लक्झरी आहे कोथरूडसारख्या ठिकाणी, कारण का पर स्क्वेअर फीट रेट हा वाढत चाललाय. त्याच्यामुळे इथे तुम्हाला बाल्कनी सुद्धा चांगल्या साईजची दिलेली आहे. ह्या बेडरूमला तुम्ही बघू शकता इथे एक निश आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक छोटंसं इथे चांगलं कपाट करता येईल. याला आपण वॉर्डरोब म्हणू शकतो. तर इथे तुम्ही करू शकता. बेडरूम तर मोठी आहेच, इकडे जर का वॉर्डरोब नसेल करायचं तर आपण इथे एक ड्रेसिंग सुद्धा करू शकतो. आणि त्याचबरोबर इथे खूप लक्झुरियस असं वॉशरूम दिलेलं आहे. तुम्ही शॉवर पॅनल वगैरे इथे बघू शकता, खूप चांगल्या पद्धतीचा आहे. तर हा सॅम्पल फ्लॅट जो आहे 1257 स्क्वेअर फीटचा आहे. तुम्हाला प्राइसिंग स्क्रीनवरती दिसून जाईल. आणि जून 29चं हे पोझिशन आहे. तर विलास जावडेकर डेव्हलपर आहे विश्वासासाठी, त्याच्यामुळे टाइमली पोझिशन 100% होणार आहे. आता आपण ही जी सोसायटी आहे, बाहेरचं जे सगळं आहे, आपण ते एकदा बघूयात. या सॅम्पल फ्लॅट तर आपण बघितलाच. आता बघूयात आपण हा प्रोजेक्ट कुठे आहे. तर हा एक रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं जे बांधकाम आहे त्याचा सुरू होतंय. तर इकडच्या बाजूला काही बिल्डिंग्स होत्या, त्याही पूर्ण जमीनदोस्त झालेल्या आहेत. काम एकदम जोरात चालू आहे. आता इकडच्या बाजूला सगळं काम चालू होणार आहे. आणि त्या बाजूला आपण जर का गेलो तर तिकडे कन्स्ट्रक्शन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आपण ते बघूयात. या आपण इकडे आता ऑन साईट आहोत. तुम्ही बघू शकता इकडचं काम सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि लवकरात लवकर इकडचं सगळं जे कन्स्ट्रक्शन ॲक्च्युअल आहे तेही चालू होत आहे. अशा प्रकारे जून 29 मध्ये तुम्हाला इथे आरामात पोझिशन मिळून जाईल. जर का तुम्हाला इकडचा सॅम्पल फ्लॅट आवडला असेल आणि तुम्हाला 2 BHK, 3 BHK किंवा 4 BHK घ्यायचा असेल तर मला नक्की कॉल करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.